आज दिवसभर काम करून एवढा वैताग आलता की काय बोलायलाच नको. पण संध्याकाळी कीर्तनामध्ये महाराजांचं गायन ऐकून मन अगदी प्रसन्न झालं. तर कोणाचं कीर्तन होतं, कुठं होतं, काय होतं सगळं सांगतो. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या मक्काच्या सुगीमुळे काय आम्हाला सुधारायचंच बंद झाली सगळं. असल्या परिस्थितीतनं तरी पण मी एका सप्त्याला जात होतो. गेली 3 दिवस झालं आणि त्या सप्त्यामधलंच पहिल्या दिवसाचं कीर्तन 1 नंबरच झालतं. पण दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनामध्ये काय स्वराचा आणि महाराजांचा काय मेळच लागेना झालता. आणि तिसऱ्या दिवशी तर काय मच्छिंद्र महाराजांचं कीर्तन असल्यामुळे 1च नंबर झालतं. एकदम वातावरण टाईटच. आणि चौथ्या दिवसाचं कीर्तन होतं ते म्हणजे आपलं हनुमंत महाराज आटपाडकर महाराजांनी पंचपदीच असलं वातावरण केलं खतरनाक. छत्रपतीचे चरण कमळी साष्टांग दंडवत करीत असो. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोणी सुद्धा सुखी नाही या जगामध्ये. गायन तर एवढं गोड असल्यामुळे नाही लय भारी वाटायला लागलं होतं. आणि साऊंड वाल्या भावाला पण मानलं पाहिजे राव. सेटअप खरं कीर्तनात 1 नंबरच साऊंड लावला होता गड्यानं. आणि तुम्हाला आपलं जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून टाका की राव. चला तर मग आजपर्यंतचा समाचार इथंच संपता है. भेटते हैं ऐसे ही पुढच्या नव्या इरादे के साथ. तब तक जुड़े रहिए. वाडीवरच्या ब्लॉगर को फॉलो करके सपोर्ट कीजिए. राम कृष्ण हरी.